कोणी जॉईन झालं तर मला सांगशील ना. हो. हा. अॅक्युप्रेशर मध्ये ना दोन दोन ऑर्गन्सचे पेअर्स केलेले आहेत. लंग्स आणि लार्ज इंटेस्टाईनची एक पेअर आहे. त्यानंतर लंग्स अँड लार्ज इंटेस्टाईन, मग किडनी आणि युरिनरी ब्लॅडर आहे. आपण एक एक करून बघूया. तर सगळ्यात पहिली पेअर आहे लंग्स आणि लार्ज इंटेस्टाईन. तर लंग्स आणि लार्ज इंटेस्टाईनची पेअर का केलेली आहे? तर याचं कारण काय आहे की हे दोघही काय करतात. लंग्स काय करतं, आपल्या शरीरातून डिटॉक्सचं काम करतं, म्हणजे कार्बन डायऑक्साईड जो आहे त्याला बाहेर फेकण्याचं काम करतं, प्युरिफिकेशनचं काम करतं. तसंच लार्ज इंटेस्टाईन सुद्धा काय करतं की यामध्ये जे काही वेस्ट मटेरियल आता स्मॉल इंटेस्टाईनने जे काही आणलेलं मटेरियल आहे त्याला पुढे फॉरवर्ड करत आहे. आणि हे पुढे फॉरवर्ड करत असताना आत वॉटर ऍब्सॉर्ब केलं जातं. तिच्यामधले अजून पण जे काही कंटेंट्स आहेत, जे पण मटेरियल पुढे गेलेलं आहे, आता ते बाहेर शरीरातून बाहेर टाकण्याच्या आधी त्याच्यामध्ये अजून पण काही जर महत्वाचे घटक असतील तर ते सगळे महत्वाचे घटक इथे सगळे शोषून घेतले जातात. कोण आलं? राहुल. हं. तर हे आतमध्ये जे पण अनवॉन्टेड टाकण्याच्या आधी, बाहेर फेकण्याच्या आधी ते सगळं शोषून घेतलं जातं. आता लार्ज इंटेस्टाईनचं फंक्शन काय आहे की आपल्याला समजा कफ वगैरे झाला, इन्फ्लमेशन जेव्हा होतं, कफ वगैरे जेव्हा होतं रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये, तर हे आपल्याला एक प्रकारे त्याच्यातून बाहेर काढण्याचं काम करतं. कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम, आता इथे सुद्धा एक कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम वगैरे होऊ शकतो. तर हे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. ह्याची एनर्जी कमी झाली तर ह्याची पण एनर्जी कमी होते, आणि ह्याची एनर्जी कमी झाली तर ह्याची पण एनर्जी कमी होते. तर हे एक दुसऱ्यांना पूरक असे आहेत. तर लार्ज इंटेस्ट हे लंग्स लंग्स जे आहेत, लंग्स हे दोन आहेत आणि डायफ्रामच्या वरती आहे, आपण हे बघितलेलं आहे. आणि त्याचं जे कव्हरिंग आहे त्याला प्लुरा असं म्हणतात. लंग्सचं जे कव्हरिंग आहे त्याला प्लुरा म्हणतात. आणि त्या मेम्ब्रेन मध्ये एक फ्लुइड आहे, ते फ्लुइड मध्ये ते प्रोटेक्टेड असतं. त्याच्या भोवती एक प्लुरा असतं. प्लुरा नावाचं एक मेम्ब्रेन आहे. आणि त्याच्या आतमध्ये फ्लुइड असतं, आणि त्या फ्लुइडच्या मध्ये ते प्रोटेक्टेड आहेत लंग्स. इंजुरी वगैरे काही होत नाही. परंतु आपल्या सोबत जो सूरज आहे ना, त्या सूरजचं आत्ताच ऑपरेशन झालं. त्याचा हा जो प्लुरा आहे ना, त्याला छिद्र पडलं, आणि छिद्र पडलं तर काय झालं की त्याचं ते हे जसे फुग्यातून हवा गेल्यानंतर कसे ते हे चिमावून जातात ना, फुगे, तसं त्याचं लंग काय झालं की त्याचं लंग असं एकदम चिमावून गेलं. आणि सगळी जी हवा आहे, ह्या लंग्स मधली जी हवा आहे ती सगळी हवा इथे बाहेर भरली, आणि त्याला प्रॉब्लेम आहे म्हणून तो झोपून होता. तर हे असे डिसिजेस होतात. मग त्याचं ते ऑपरेट केलं आणि त्याला ते शिवलेलं आहे, आणि बाहेरून त्याला पाईप लावलेला आहे. द लंग्स हॅव मल्टिपल एअर सॅक्स. आता हे लंग्स कसे आहेत, तर हे लंग्सचं जे एंड असतं ना, आता हे जे लंग्स आहेत त्या लंग्सचे जे टोकं असतात त्या टोकांना असे खूप सारे छोटे 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 सॅक्स असतात, आणि त्या सॅक्सला म्हणतात अल्विओलाय. म्हणजे इथे येऊन ती हवा जी आहे, जशी आपली चाळणी असते की नाही, तसं किडनीमध्ये सुद्धा असंच असतं. आणि हे बाहेर याला असे बंच आहेत, छोटे 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 सॅक्स आहेत. तिच्यातून एअर जी आहे ती एअर अशी टाकली जाते, घेतली जाते, टाकली जाते, घेतली जाते. म्हणजे ऑक्सिजन जो आहे तो इथे टाकला जातो, कार्बन डायऑक्साईड घेतला जातो, आणि परत तो आपल्या श्वसन नलिकेतून बाहेर टाकला जातो. तर
हे असे हे लंग्सचे पार्ट आहेत. लंग्सचं फंक्शन काय आहे? लंग्स कशासाठी काय काम करतात? तर ते प्युरिफिकेशनचं काम करतात. इम्प्युअर ब्लड सॉरी, लंग्स जे आहेत हे प्युरिफाय द इम्प्युअर ब्लड कमिंग इन टू द हार्ट. जे काही ब्लड आलेलं आहे हृदयामध्ये, हार्टमध्ये जे काही ब्लड आलेलं आहे ते ब्लड पल्मोनरी आर्टरीच्या थ्रू लंग्स मध्ये जातं आणि लंग्स मध्ये तिथे त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड बाहेर काढला जातो. लंग्स काय करतात, त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड काढतात आणि ऑक्सिजन फिल करतात त्या ब्लड मध्ये, आणि मग ते ब्लड परत परत हृदयाकडे पाठवलं जातं. तर अशा प्रकारे ते काय करतं की हृदयाकडून आलेल्या रक्तामधलं कार्बन डायऑक्साईड काढून घेतं आणि ऑक्सिजन तिच्यात टाकतं आणि मग ते प्युअर करून परत हृदयाकडे पाठवलं जातं. आणि मग हृदयातून दुसऱ्या धमनीमधून ते पूर्ण बॉडीला प्युअर झालेलं जे ब्लड आहे ते पूर्ण शरीरामध्ये मग परत पाठवलं जातं. तर अशा प्रकारे हे लंग्स काय करतात, प्युरिफिकेशनचं काम करतात. मेन डिसीजेस काय काय आहेत? हा, कोण जॉईन हो मला गया? आठवण नाही. राऊत रेखा मराठीच आहेत ना? म्यूट करून घ्या स्वतःला. हा, लार्ज इंटेस्टाईन. आता हे झालं. लंग्स जे आहेत, लंग्सचे काय काय डिसीजेस होऊ शकतात. लंग्स आणि लार्ज इंटेस्टाईन जे आहे हे पेअर्ड ऑर्गन्स आहेत. आता हे पेअर्ड ऑर्गन्स जे आहेत त्यांच्यामुळे डिसीजेस कोणकोणते होऊ शकतात? लार्ज इंटेस्टाईन ब्रीदिंग डिसऑर्डर्स, निमोनिया, प्लुरेसी म्हणजे त्याचं जे आवरण आहे प्लुरा, ते आवरण जे आहे त्याला प्रॉब्लेम होतो आणि प्लुरेसी नावाचा एक डिसीज आहे तो होतो. अस्थमा, स्किन डिसऑर्डर्स, हेअर डिसऑर्डर्स, एक्सेप्ट हेअर ऑन हेड, म्हणजे हेअरचे जे डिसऑर्डर्स आहेत आपल्या शरीरावरती जे केस आहेत त्यांचं डिसऑर्डर डोक्याचं सोडून. स्वेटिंग ऍट नाईट, रात्री बऱ्याच जणांना काय होतं, झोपलेले असतात आणि झोपेमध्ये अचानक काय होतं की घाम येतो, खूप सारा घाम सुटतो. तर स्वेटिंग ऍट नाईट. डिसीजेस ऑफ द नोज, तसंच आपल्या नाकाचे काही डिसीजेस म्हणजे जसे काही काही फोडं होणं किंवा नाक बंद पडणं वगैरे. व्होकल कॉर्ड अलाइनमेंट, थंब डिसऑर्डर्स, ऍलर्जी, त्यानंतर कफ, इन्फेक्शन ऑफ लंग्स, हे असे प्रॉब्लेम्स जे आहेत हे प्रॉब्लेम्स होतात जेव्हा हे दोघी पेअर्ड ऑर्गन्स एकमेकांना मदत करत नाहीत किंवा एकमेकांशी त्यांचे एनर्जीचं रिलेशन जे आहे ते जेव्हा कमी जास्त प्रमाणात होतं, इम्बॅलन्स होतं, त्यावेळेस असे डिसीजेस होतात. लंग्स, हा, तर आता हे आपण बघूया पुढे. लार्ज इंटेस्टाईन, ते आपण लंग्स बघितलं. स्ट्रक्चर कसं आहे, लार्ज इंटेस्टाईन एंड्स इन टू द इलियम, शेवटी इलियम मध्ये येऊन ते लार्ज इंटेस्टाईन संपतं. अपेंडिक्सचा पार्ट त्याचा सगळ्यात सुरुवातीला जो आहे, द जॉईंट ऑफ बोथ दी स्ट्रक्चर्स आर कॉल्ड द इलिओसिकल जॉईंट. सुरुवातीलाच आहे हे इलिओसिकल जॉईंट. इथून हे स्टार्ट होतं, स्मॉल इंटेस्टाईन संपल्यानंतर इथून सुरू होतं आणि त्याच्या सुरुवातीलाच आहे अपेंडिक्स. ह्याला इलिओसिकल जॉईंट म्हणतात. लोअर टेल लाईक स्ट्रक्चर अटॅच टू द सीकम कॉल्ड द अपेंडिक्स. आणि मग नंतर असेंडिंग, हे वरती गेल्यानंतर हा असेंडिंग कोलान, असेंडिंग म्हणजे वर जाणारा, तर हे असेंडिंग कोलान. त्याच्यानंतर ट्रान्सव्हर्स कोलान, आडवा जो आहे ह्या आडव्या भागाला ट्रान्सव्हर्स कोलान म्हणतात. आणि मग इथून हे परत खाली येत आहे, मग ह्याला म्हणतात डिसेंडिंग कोलान, ह्याला म्हणतात डिसेंडिंग कोलान. तर हे जे आहे हे असेंडिंग कोलान, मग हे ट्रान्सव्हर्स कोलान आणि हे डिसेंडिंग कोलान.
ही अशीच रचना आपल्या शरीरामध्ये लार्ज इंटेस्टाईनची आहे. फ्रॉम द स्प्लीन इट बेंड्स टुवर्ड्स द डाऊनवर्ड्स अँड इज कॉल्ड द डिसेंडिंग कोलान. इथे स्प्लीन पण आहे आपलं. स्प्लीन पण एक महत्वाचं ऑर्गन आहे, छोटस आहे पण फार महत्वाचं ऑर्गन आहे. तर इथूनच इथेच असतं ते स्प्लीन आणि स्प्लीनच्या इथूनच तो खाली मोडतं इथे. इथे मोडतं मॅडम आणि स्प्लीनला मराठीत काय म्हणतात? स्प्लीनला मराठीत काय म्हणतात? प्लीहा 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 म्हणतात. प्लीहा. प्लीहा. हा. अगेन इट बेंड्स टुवर्ड्स द पेल्विक कॅव्हिटी अँड इज कॉल्ड द सिग्मॉइड कॉलन. पुन्हा हा, अँड इट एंड्स टू द लार्ज पार्ट ऑफ द रेक्टम. आणि हे शेवटी काय आहे? सिग्मॉइड कॉलन आहे इथे खाली, आणि शेवटी ते रेक्टम असतं, आणि मग ऍनस हा रेक्टमचा पार्ट असतो, आणि खाली ऍनस, आणि ऍनस मधून आपले फिसेस बाहेर पडतात, वेस्ट मटेरियल सगळं बाहेर येतं. अशा प्रकारे इंटेस्टाईन ही आपल्या शरीरामध्ये आहे, आणि त्याचे वेगवेगळे पार्ट म्हणजे फंक्शन्स आहेत. आता हे जे आहे पेरिस्टाल्टिक मुवमेंटने, ते मी तुम्हाला मागे सांगितलं की हे पेरिस्टाल्टिक मुवमेंटने पुढे 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 जातं. म्हणजे जसं ते गांडूळ असतं ना, गांडुळाला तुम्ही बघितलं असेल की ते असं पुढे ढकलतं. त्याच्या शरीरामधलं जर तुम्ही नीट त्याला बघितलं असेल तर ते असं थोडंसं पुढे जातं, त्याच्यात थोडं पुढे जातं, थोडं पुढे जातं. सापालाही बघितलं असेल तर तसंच आपल्या शरीरामध्ये जे काही अन्न येतं ना, ते असं पुढे 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 असं असं ढकललं जातं. अगदी गांडुळासारखंच, सापासारखंच ते पुढे पुढे पुढे, त्याला पेरिस्टाल्टिक मुवमेंट म्हणतात. पेरिस्टाल्टिक मुवमेंटने ते पुढे पुढे ढकललं जातं. आणि ह्याची लांबी जी आहे ती 1.5 मीटर्स एवढी आहे. व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन के हे लार्ज इंटेस्टाईन मध्ये फॉर्म होतं. व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन के. कधी कधी आपल्या व्हिटॅमिन के ची कमतरता होते, तर ह्याचं फंक्शन बिघडल्यामुळे होतं. ते लार्ज इंटेस्टाईनचं फंक्शन बिघडल्यामुळे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची सुद्धा कमतरता होते. हे सगळं हे लार्ज इंटेस्टाईनचं डिसऑर्डर्समुळेच होतं. आता ह्याचं फंक्शन काय आहे? हे पाणी ऍब्सॉर्ब करून घेतं, गिव्ह द फायनल शेप टू द स्टूल, आणि मग त्या स्टूलला फायनल शेप दिला जातो की जेणेकरून ते बाहेर निघालं पाहिजे. पाणी ऍब्सॉर्ब करतं आणि गिव्ह द फायनल शेप टू द स्टूल इनसाइड द बॉडी. आता ह्याचं आतमध्ये काय काम आहे? तर बॉडी कफ, फॅरेंजिटिस डिसिजेस काय काय होऊ शकतात. इन्फ्लमेशन्स, अपेंडिसायटिस, कोलायटिस, वर्म्स, नोड्स, आतमध्ये नोड्स पण येऊ शकतात. इंटेस्टायनल प्रोलॅप्स, अॅनल प्रोलॅप्स, असे काही आजार होऊ शकतात. आणि मेन डिसिजेस काय आहेत ह्या दोघी ऑर्गनचे मिळून? तर लार्ज इंटेस्टाईन आणि लंग्सला जर घेतलं तर लंग्स कॉन्स्टिपेशन, कॉन्स्टिपेशन हे होऊ शकतं. हे दोघांचा पेअरिंग जर बिघडली, तर दोघांची सिंक्रोनायझेशन जर बिघडलं तर कॉन्स्टिपेशन, पाईल्स. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की कॉन्स्टिपेशन होतं. तर कॉन्स्टिपेशन का होतं? तर लंग्सच्या डिफिशियन्सीमुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. पाईल्स, ड्रायनेस ऑफ स्किन, आपले डोळे जे आहेत ते कोरडे कोरडे पडतात. टीथ डिसऑर्डर्स, डिसऑर्डर्स ऑफ स्किन, हेअर्स, फूड ॲलर्जीज, सायनसचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स, टॉन्सिलायटिस, नेझल इन्फ्लमेशन, स्नीझिंग, हाय फिवर, कोल्ड, हे अशा प्रकारचे जे काही डिसिजेस आहेत, हे डिसिजेस दोघांच्या पण सिंक्रोनायझेशन मध्ये बिघाड झाला की होत आहे. त्यानंतर लंग, आपल्याला पुढची पेअर बघायची आहे, ती म्हणजे स्टमक, आणि दुसरी पेअर आहे स्प्लीन आणि स्टमक. हे पृथ्वी तत्व आहे. हे ते जे होतं लंग्स आणि लार्ज इंटेस्टाईन आकाश तत्व होतं ते, आणि हे जे आहे आता पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी तत्वामध्ये दोन ऑर्गन्स मोडतात, स्टमक आणि स्प्लीन. स्टमक जे आहे ते आपण बघितलं आहे की ते स्टमक लंग्सच्या वरती थोडस त्याच्या नंतर येतं.
फूड पाईप, आता हे कसं आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीमचा हा पार्ट आहे. इसॉफेगस मधून ते पाईप अन्न आत गेल्यानंतर स्टमक मध्ये जातं आणि स्टमक मध्ये इसॉफेगसच्या थ्रू स्टमक मध्ये आल्यानंतर तिथे डायजेशनची प्रोसेस होते. हा जो आहे, द जॉईंट ऑफ फूड पाईप अँड स्टमक इज कॉल्ड कार्डला. जिथे स्टमक आणि फूड पाईप, वरतून येणारा फूड पाईप आणि स्टमक जिथे जोडलं जातं त्याला कार्डला म्हणतात. कॉल्ड द पायलोरस. तो जो स्टमकचा पोर्शन आहे त्याला पायलोरस आणि डिओडिनम म्हणतात. तर हे स्टमकचं फंक्शन काय आहे, तर हे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होणं. कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन कशासाठी होतं, तर ते चर्निंगसाठी, चर्निंगची प्रोसेस होते. जसं आपल्या दाताखाली जसं फूड आपण चावतो आणि त्याला बारीक करतो, तर इथे आपण तोंडामध्ये एकदम पूर्णपणे त्याचं बारीक नाही करत. आपण आपण बराबर बराबर खातो आणि तसंच खाली ढकलतो. आपल्याला इतकी घाई झालेली असते, आपल्याला काहीतरी काम असतं आणि आपण काय करतो, 2 मिनिटामध्ये आपल्याला जेवायचं असतं, फटाफट 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 खातो आणि निघून जातो. तर ते काय होतं की आपल्या शरीरामध्ये आपण जेव्हा चावतो तेव्हा आपण पूर्णपणे नाही चावत, मग खाली स्टमकला काम करावं लागतं. ते स्टमकचं काम काय आहे, तर त्याला कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन म्हणजे संकुंचन पावणं आणि प्रसरण होणं, हे हे तर काम करत असतं. कशासाठी, तर ते जे काही तुमचं अन्न मध्ये आलेलं आहे त्याचं चर्निंग करणं. चर्निंग करणं म्हणजे त्याला दळणं. म्हणजे एका प्रकारे आपण जसं पीठ चक्कीमध्ये जसं गहू दळतो तसं ते दळायचं काम होतं, मग चर्निंगचं काम होतं. आणि तिथे मग त्याचं पूर्णपणे कन्व्हर्जन म्हणजे डायजेशनची प्रोसेस 4 तास ती प्रोसेस चालते. द वॉल्स ऑफ द स्टमक, रेनिन आणि पेप्सिन नावाचे ज्युसेस त्या स्टमक मधून बाहेर टाकले जातात आणि ते काय करतात की प्रोटीन्स जे आपण काही घेतलेलं आहे आपल्या शरीरामध्ये, म्हणजे आपण वरण घेतो, डाळी खातो, डाळींच्या थ्रू आपल्या प्रोटीन्स जातात, तर ते त्या प्रोटीनचं कन्व्हर्जन पेप्टोन्स मध्ये करणं, हे रेनिन आणि पेप्सिन, जसं आपल्या तोंडामध्ये सलायवा सिक्रेट होतं, लाळ जशी सिक्रेट होते, तसंच आपल्या स्टमक मध्ये पेप रेनिन आणि पेप्सिन सिक्रेट होत असतं आणि ह्या रेनिन आणि पेप्सिन मध्येच प्रोटीन डिझॉल्व्ह होतं म्हणजे विरघळतं आणि विरघळून त्याचं कन्व्हर्जन होतं पेप्टोन्स मध्ये. हे सगळं स्टमक मध्ये होतं, त्यालाच आपण डायजेशन मग म्हणतो. द फूड इज कन्व्हर्टेड इन टू डेन्स लिक्विड बाय द ऍसिड्स अँड देन रिचेस टू द डिओडिनम. आणि मग आता हे हे सगळं लिक्विड फॉर्म मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. मग ऍसिड सुद्धा तिथे टाकले जातात. स्टमकच्या आतमधली जी स्किन आहे त्या स्किन मधून ऍसिड सुद्धा निघतात. ऍसिड इतके स्ट्रॉंग असतात ते की आपण जे काही घेतलेलं आहे त्याला त्याच्यामध्ये ते विरघळून जातं. जसं आपण पाण्यामध्ये साखर टाकतो किंवा मीठ टाकतो आणि मीठ टाकलं आणि साखर टाकली की काय होतं, सरबत जेव्हा बनवतो तेव्हा ते पूर्णपणे डिझॉल्व्ह होऊन जातं. तसंच तसंच आपल्या पोटामध्ये, आपल्या स्टमक मध्ये ऍसिड निघत असतं आणि ते ऍसिड मध्ये, ऍसिडमुळे काय होतं की ते सगळं जे काही आपण खाल्लेलं आहे त्याच्यामध्ये ते विरघळून जातं, डिझॉल्व्ह होतं. आणि मग हे जे सगळं लिक्विड बनलेलं आहे, हे लिक्विड मध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे, ते मग डिओडिनम मध्ये जात. आता हे स्टमक संपलं, स्टमक मधून कुठे जाणार, ते पुढचा पार्ट आहे डायजेस्टिव्ह सिस्टीमचा, तो म्हणजे डिओडिनम. मग डिओडिनम मधून त्या थ्रू ते जाणार स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. आता हे स्टमक जे आहे त्या स्टमकचा डिसऑर्डर काय आहे, डिसिजेस काय होतात त्याचे. स्टमक आणि स्प्लीन ह्या दोघांची एनर्जी जर इम्बॅलन्स झाली तर इम्बॅलन्स ऑफ स्टमक, स्प्लीन अँड पॅनक्रियाज, रेस्टलेसनेस, हे ह्यांची जर एनर्जी सगळी इम्बॅलन्स झाली, पॅनक्रियाज पण, स्प्लीन पण आणि स्टमक पण, तर थकवा थकवा जाणवतो, रेस्टलेसनेस, प्रॉब्लेम्स ऑफ द चेस्ट, छातीमध्ये जड जड झाल्यासारखं वाटणं, ब्रेस्ट डिसिजेस, पिरियॉडिकल डिसऑर्डर्स म्हणजे पिरियड्स मध्ये जे काही डिसऑर्डर्स होतात, उशिरा येणं किंवा खूप जास्त जाणं,
किंवा खूप पेन होणं, तर हे पिरियॉडिकल डिसऑर्डर्स, लोअर हाफ पॅरालिसिस, अर्धांगवायू येतो. कारण हे सगळे एकत्र मिळून काम करतायत ना, आणि त्यांची एनर्जी जर लो झाली तर ते एकमेकांना मदत नाही करत. कारण स्प्लीन आणि पॅनक्रियाज आणि स्प्लीन हे सिक्रिशन्स करत असतात आणि त्याच्यामध्येच हे डायजेशनची प्रोसेस सगळी होत असते. डायजेशनच नीट झालं नाही तर ब्लडच तयार होणार नाही. ब्लडच तयार नाही झालं तर ते हार्टकडे जाणार नाही. हार्टकडे नाही गेलं तर ते पूर्ण शरीराला भेटणार नाही. तर अशा प्रकारे ही जी एक सायकल आहे आपल्या शरीरामध्ये, ही सायकल कुठल्या तरी एक ऑर्गनला सुद्धा काही खराबी झाली तर ते सगळी सायकल जी आहे ती सगळी डिस्टर्ब होते. मग असं रेस्टलेसनेस, थकल्या थकल्यासारखं वाटणं, छातीमधले काही प्रॉब्लेम्स, ब्रेस्ट डिसीजेस, पिरियॉडिकल डिसऑर्डर्स, त्यानंतर पॅरालिसिस, अर्धांगवायू सारखं, स्वेलिंग इन गम्स, आपले गम्स जे आहेत ते गम्स सुजतात, पस होतो त्याच्यामध्ये, डिजनरेशन ऑफ टीथ, टीथचं डिकेइंग सुरू होऊन जातं, डिजनरेशन सुरू होऊन जातं टीथचं, कारण ही सगळी एनर्जी इम्बॅलन्स झाली आहे. पेन इन आउटर पार्ट ऑफ द लेग, आपल्या पायाच्या शेवटच्या भागामध्ये दुखायला सुरुवात होऊन जातं, जॉईंट पेन्स होतात, स्वेलिंग इन अप्पर लिप, ओठांच्या वरचा ओठ सुजतो, बेल्चिंग, इनडायजेशन, स्टबर्ननेस, म्हणजे एकदम थकल्यासारखं, एकदमच स्टॉप झाले सगळं, कॉन्स्टिपेशन, पाईल्स, पेप्टिक अल्सर, असे वेगवेगळे हे डिसीजेस होतात. ते ह्यांची एनर्जी डिस्टर्ब झाल्यामुळे होतं. तर हे झालं स्टमक. तर आपला हा मेन ऑर्गन आहे स्टमक सुद्धा, कारण पूर्ण डायजेशनची प्रोसेसच तिथे होत असते. स्टमकचा पेअर्ड ऑर्गन आहे स्प्लीन, त्याला प्लीहा म्हणतात मराठीमध्ये. स्टमक, आणि हे पृथ्वी तत्वाचं आहे. हे आहे पृथ्वी तत्व, स्प्लीन आणि स्टमक. स्प्लीन हे ग्लँड जे आहे ते स्टमकच्या बाजूलाच आहे, बिलो द रिबकेज, रिबकेजच्या खाली. दिस डार्क ब्राऊन कलर्ड ऑर्गन इज अबाउट 130 to 140 ग्रॅम्स इन वेट. याचं वजन आहे 130 ते 140 ग्रॅम्स. इट्स स्ट्रक्चर इज लाईक अ स्पंज. स्पंज सारखं त्याचं स्ट्रक्चर आहे. The main function of the spleen is transportation and distribution of food materials by the help of pancreas. It also forms the white blood cells, leukocytes, and destroys the unhealthy blood cells. आता एक हे जे स्प्लीन आहे ना, ह्या स्प्लीनचं फार महत्वाचं काम आहे. स्प्लीन काय करत असतं, आपलं ट्रान्सपोर्टेशनचं काम करतं आणि डिस्ट्रीब्युशनचं काम करतं. हे जे स्टमक मध्ये जे काही डायजेशन झालेलं आहे, त्या डायजेशनच्या त्याची जी एनर्जी तयार झालेली आहे आणि जे काही रक्त तयार झालेलं आहे त्याला हृदयाकडे पाठवणं, ती एनर्जी जी आहे ती हृदयाकडे पाठवणं, ट्रान्सपोर्ट करणं, डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड मटेरियल बाय द हेल्प ऑफ पॅनक्रियाज. पॅनक्रियाजच्या थ्रू हे काम केलं जातं. इट ऑल्सो फॉर्म्स द व्हाईट ब्लड सेल्स. ह्या स्प्लीन मध्येच व्हाईट श्वेत ब्लड सेल्स असतात ना, WBC, ज्या की सैनिक पेशी आपण ज्याला म्हणतो. जेव्हा आपल्याला कुठलाही रोग होतो तेव्हा आपल्या ह्या व्हाईट ब्लड सेल्स, ज्या WBC ज्या आहेत, त्या खूप वाढतात. का? तर त्या रोगाशी लढण्यासाठी त्या सैनिक पेशी तयार होतात आणि ते सैनिक जे आहेत ते सैनिक आलेल्या रोगाच्या सेल्सला त्याच्याशी लढतात आणि त्या रोगट सेल्स ज्या असतात त्यांना मारून टाकतात. तर हे हे मेन म्हणजे स्प्लिनचं काम काय आहे, ह्या WBCs ला तयार करणं. हे तयार होतं इथे स्प्लिन मध्ये, WBCs तयार होतात, त्यालाच ल्युकोसाइट्स म्हणतात, आणि डिस्ट्रॉयज द अनहेल्दी ब्लड सेल्स. आणि जे अनहेल्दी ब्लड सेल्स आहेत त्यांना डिस्ट्रॉय करणं. ह्याला ग्रेव यार्ड पण म्हणतात. स्प्लीनला ग्रेव यार्ड पण म्हणतात. इथे काय होत असतं, आपल्या शरीरामध्ये जेवढ्याही पेशी आहेत त्या पेशी कालांतराने मृत्यू पावत असतात आणि पुन्हा नवीन पेशी तयार होत असतात. तर ह्या स्प्लीन मध्ये
ते काय करतं, त्याला एनगल्फ करून घेतं, म्हणजे त्याला खाऊन टाकतं. खाऊन टाकतं म्हणजे काय होतं, तर त्याचं कन्व्हर्जन दुसऱ्या घटकांमध्ये होतं. स्प्लीन मध्ये जातात, ज्या आता 120 दिवसानंतर एक सेल डेड होते. मग ती कुठे जाते, तर ही स्प्लीन काय करते, स्प्लीन मध्ये येतं ते ब्लड आणून, ब्लड वाहिन्यांच्या द्वारा ते आणलं जातं स्प्लीन मध्ये. आणि स्प्लीन मध्ये त्याचं काय होतं, की ते काय करतं, स्प्लीन त्याचं कन्व्हर्जन दुसऱ्या गोष्टीत करून टाकतं, म्हणजे ते मेलं. मेलं म्हणजेच काय केलं, स्प्लीनने त्याला एनगल्फ केलं, त्याला खाल्लं, खाऊन त्याचं दुसऱ्या गोष्टीत. असं काहीच नाहीये की आपल्या शरीरामध्ये त्याचं फेकलं जातं, असं नाहीये. तर स्प्लीन काय करतं, ती मेलेली जी पेशी आहे त्या पेशीमध्ये जे काही आवश्यक घटक आहेत, म्हणजे आता आपण पंचतत्वांपासून बनलेलो आहोत, तर त्याचं दुसऱ्या मटेरियलमध्ये कन्व्हर्जन करून टाकतं आणि ते परत वापरलं जातं. अशा प्रकारे हे स्प्लीन जे आहे एक प्रकारे ग्रेव यार्ड आहे. When the intestine needs more blood supply to digest the food, जेव्हा इंटेस्टाईनला जास्त रक्ताची गरज असते. आता ब्लडला डायजेस्ट द फूड, फूडच आपण जे काही अन्न खातोय त्याचं डायजेशन होण्यासाठी, सुद्धा रक्ताची गरज असते ना. रक्त जर नसेल, म्हणजे एनर्जी आणि रक्त जर नसेल, तर ती प्रोसेसच होणार नाही ना. तुम्ही मिक्सरच्या पॉटमध्ये सगळं टाकलं, मिक्सरवरती ठेवला पॉट, भरलेलं तुमचं पॉट, आणि जर तुम्ही बटनच ऑन नाही केलं, तर ते त्याचं मटेरियल तयार होईल का, ते पातळ होईल का, ते बारीक होईल का, ते होणारच नाही. कारण का, कारण आपण एनर्जीच, त्याला इलेक्ट्रिसिटीच दिली नाही, ते चालवलंच नाही. ते चालवलंच नाही तर ते कसं काय मिक्सर चालेल. ते तसेच पदार्थ जे काही आपण ठेवलेले आहे, कांदा लसूण अद्रक वगैरे जे काही आपण त्याच्यामध्ये ठेवलंय, त्याची पेस्टच नाही होणार तयार. कारण त्याला इलेक्ट्रिसिटीच नाही मिळाली त्या मिक्सरला. मेन म्हणजे त्या मिक्सरलाच इलेक्ट्रिसिटी नाही मिळाली, तर ते पॉट मधलं काम कसं होईल. त्याच प्रकारे आपल्या शरीरामध्ये जे काही डायजेशनची जी प्रोसेस होते, त्या डायजेशनच्या प्रोसेस होण्यासाठी सुद्धा रक्ताची गरज असते. तर इंटेस्टाईन मध्ये जे जास्तीचं जे रक्त जे लागतं डायजेस्ट होण्यासाठी, ते इट गेट्स द ब्लड थ्रू द स्प्लीन. आणि मग ते जे ब्लड लागतं आहे इंटेस्टाईनला पचवण्यासाठी, तर ते स्प्लीन मधून घेतलं जातं. ते स्प्लीन मधून घेतलं. मग ह्यालाच आपण काय म्हणू शकतो, की स्प्लीन ऍक्ट ऍज अ स्टोअर हाऊस ऑफ ब्लड फॉर द इंटेस्टाईन. इंटेस्टाईन साठी हे स्प्लीन काय आहे, मग एक स्टोअर हाऊस आहे. स्टोअर हाऊस आहे ते. रक्त साचवून ठेवतं ते, आणि रक्त जेव्हा त्याला गरज असते इंटेस्टाईनला डायजेशनसाठी, पचवण्यासाठी, तेव्हा त्याला ते रक्त पुरवत राहतं. आणि जर स्प्लीनच तुमचं खराब झालं, तर मग हे रक्त पुरवठा होणार नाही इंटेस्टाईन मध्ये, डायजेशन होणार नाही. देर इज अ मेजर रोल ऑफ स्प्लीन इन इन्क्रीजिंग द इम्युन सिस्टीम ऑफ द बॉडी. तर आपल्या शरीराचं रोग प्रतिकारक शक्ती, इम्युन सिस्टीम म्हणजे काय, तर रोग प्रतिकारक शक्ती, आपल्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम कोण करतं, तर स्प्लीन करतं. स्प्लीन हा एक असा ऑर्गन आहे की जो आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवत असतो. आता जर समजा हे स्प्लीन जे आता मी तुम्हाला एवढं सांगितलं त्याच्याबद्दल, ते जर खराब झालं, तर काय होऊ शकतं, डिसऑर्डर्स काय होऊ शकतात. आता स्प्लीन आणि स्टमक हे दोघं जण आहेत, हे दोघं एकमेकांना सिंक्रोनाइज करत असतात. तर हे पेअर्ड ऑर्गन्स आहेत. स्टमक, ब्लड डिसीजेस, आता हिच्यात सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर कारण हा स्प्लीन काय करतो आहे, ब्लड जुन्या पेशींना मारून नवीन पेशी तयार करतो आहे, तिथे व्हाईट ब्लड सेल्स तयार होत आहेत. जुन्या ब्लड सेल्सला तो बाहेर फेकतो आहे. तर हे हे जे काम जे आहे हे होणार नाही, म्हणजे ब्लड डिसीजेस होणार, इंडायजेशन होणार. जर त्या इंटेस्टाईनला एनर्जीच नाही मिळाली, तर इंडायजेशन होणार. डिसऑर्डर्स ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, पुढे जाऊन हे रक्त पुढे तो पूर्ण शरीराला देतोय, त्यांना जर रक्त नाही मिळालं, तर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स मध्ये डिसऑर्डर होणार, स्किनचे डिसीजेस होणार, ओबेसिटी,
फॅटनेस वाढणार, शरीर जाडं जाडं होत जाणार. ऍसायटिस, आपल्या शरीरामध्ये जे जंत वगैरे होतात, कारण की तुमची इम्युन सिस्टीम कमी झाली की मग बाहेरचे लोक येऊन हमला करणार. स्वेलिंग, वीक इम्युन सिस्टीम, रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊन जाणार, सूज येणार. इम्बॅलन्स ऑफ नेव्हल एरिया, नेव्हल एरियाचा जो आपला नाभीचा जो पोर्शन आहे तो इम्बॅलन्स होऊन जाईल. ॲनिमिया, आपलं रक्त कमी होऊन जाईल. इन्फेक्शन्स, मग इन्फेक्शन्स वाढतात. रक्त जर तुमचं कमी आहे, रोग प्रतिकारक शक्तीच कमी झाली तर इन्फेक्शन्स, मग वेगवेगळ्या ठिकाणी इन्फेक्शन्स होतात. डायबिटीस चे चान्सेस खूप वाढतात. कॉन्स्टिपेशन होतं, पाईल्सचा त्रास होतो, रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स होतात. इन्सोमनिया म्हणजे झोप न लागणे, अनिद्रा. इन्सोमनिया म्हणजे अनिद्रा, लॅक ऑफ एपेटाईट, भूक न लागणे. एक्झिमा, त्वचेचे रोग. एक्झिमा हा त्वचेचा रोग आहे. एनलार्जमेंट ऑफ स्प्लीन, स्प्लीन असं मोठं होऊन जातं. कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम वाढतो. तर हे सगळे जे डिसिजेस आहेत, हे सगळे डिसिजेस स्प्लीन आणि स्टमक आणि स्प्लीन हे दोघं जर त्यांची एनर्जी डिस्टर्ब झाली तर अशा प्रकारे हे डिसिजेस होतात. तर हे एमसीक्यूज आहेत. त्याच्यानंतरची पेअर आहे हार्ट. त्याचा पेअर्ड ऑर्गन आहे स्मॉल इंटेस्टाईन. हार्ट आहे आणि स्मॉल इंटेस्टाईन आहे. हे दोघं वायू तत्वशी रिलेटेड हे दोघं ऑर्गन्स आहेत, हार्ट आणि स्मॉल इंटेस्टाईन. हार्ट जे आहे हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. एक ह्याच्यासारखं शेप आहे, तो दिल सगळीकडे पाहिलेला आहे तुम्ही. तर हे जे आहे हे 12 सेंटीमीटर असतं, आणि 8 सेंटीमीटर ब्रॉड. लॉंग 12 सेंटीमीटर त्याची लांबी आहे आणि 8 सेंटीमीटर ब्रॉड आहे आणि 6 सेंटीमीटर थिक आहे ते. तर आणि त्याचं वजन जे असतं माणसांमध्ये, मेल्स मध्ये 280 to 340 ग्रॅम्स असतं. आणि ह्याचे जे वेट फिमेल्स मध्ये त्याच्यापेक्षा कमी असतं. आणि एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन त्याचे मसल्सची एक फंक्शन आहे. हे वेगळ्याच बाकीचे जे सेल्स आहेत आपल्या शरीरातले, ते सेल्स आणि ह्या सेल्स मध्ये खूप फरक आहे. हे यांचं पण कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन आपण जन्म घेतल्यापासून मरेपर्यंत ते सारखं चालू असतं. म्हणून त्याचे जे सेल्स आहेत ते सुद्धा वेगळे बनलेले आहेत. ते कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन सतत करत असतात. त्यालाच आपण काय म्हणतो, हार्टबीट म्हणतो. तर ते हार्टबीट जे आहे कंटिन्युअसली शेवटच्या श्वासापर्यंत चालू असतं. कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट चेंबर इज कॉल्ड द सिस्टॉल. जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होतं त्याला सिस्टॉल म्हणतात आणि जेव्हा एक्सपान्शन होतं त्याला डायस्टॉल म्हणतात. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे ते छोटं झालं, त्याला म्हणायचं सिस्टॉल. आणि एक्सपांड झालं म्हणजे मोठं झालं. आज बलून मधली हवा गेली म्हणजे कॉन्ट्रॅक्शन, आणि बलून मध्ये हवा भरली म्हणजे काय म्हणतो त्याला, एक्सपान्शन. तर असं हे सिस्टॉल आणि डायस्टॉलची प्रोसेस सतत आपल्या शरीरात हार्टची होत असते. कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीजेस द ब्लड प्रेशर विच कॅन बी एक्सपिरियन्स्ड ऑन द पल्स. आपल्या पल्स मध्ये ती हार्टबीट मोजलं जातं 70 to 75 टाइम्स पर मिनिट. आता हे किती असतं, 70 to 75 पर मिनिट आपले पल्स आले पाहिजे. आणि फिमेल्स मध्ये ते 120 टाइम्स येतात. ज्याला आपण नाडी म्हणतो ना, तर ते नाडीचे ठोके जे आहेत ते 70 ते 75 हे माणसांमध्ये एका मिनिटाला आले पाहिजे नॉर्मली. आणि बायकांमध्ये आणि छोट्या लहान मुलांमध्ये ते 120 वेळा असतात. लहान मुलांमध्ये 120 वेळा असतात आणि माणसांमध्ये 70 ते 75, आणि बायकांमध्ये त्याच्यापेक्षा थोडेसे कमी असतात. तर यांचं फंक्शन काय आहे मग? हार्टचं फंक्शन काय, हृदयाचं फंक्शन काय आहे? तर सगळीकडे रक्त पोहोचवणे, आर्टरीज आणि व्हेन्स.
ह्या आर्टरीज आणि व्हेन्सच्या थ्रू रक्त पुरवठा करणे. आर्टरीज म्हणजे काय, तर शुद्ध रक्त शरीराकडे घेऊन जाते आणि व्हेन्स काय करतात, अशुद्ध रक्त घेऊन हृदयाकडे जातात. तर हे कंटिन्युअसली चालू असतं. आर्टरीज शुद्ध रक्त घेऊन जातात, व्हेन्स अशुद्ध रक्त हृदयाकडे घेऊन जातात. तर अशा प्रकारे हे पंपिंग स्टेशन आहे आणि सतत पंप करत असतं. त्याचं पंपिंग तेव्हाच थांबतं जेव्हा आपला शेवटचा श्वास जातो. द आर्टरीज डिस्ट्रीब्यूट द प्युअर ब्लड आणि व्हेन्स इम्प्युअर ब्लड. इट इज द मेन सोर्स ऑफ बायो एनर्जी. आणि हेच बायो एनर्जीचा मेन सोर्स आहे, ब्लड आपल्या शरीराला भेटणं, आणि हे हृदय पुरवत असतं सगळ्या पार्ट्स, बॉडी पार्ट्सला आपल्या. आणि ह्याचा संबंध, हृदयाचा संबंध आपले इमोशन्सशी सुद्धा आहे. इमोशन्स हॅव अ डायरेक्ट इफेक्ट ऑन द हार्ट. आपला इमोशन्स, आता आपण कधी खूप दुःखी असतो, कधी खूप खुश असतो, वेगवेगळे आपले इमोशन्स असतात. कोणी काही बोललं की आपल्याला लगेच ते लागतं, मग खूप डीपली आपण त्याच्यामध्ये जातो. तर हे सगळं जे आहे, हे तुमच्या हार्टची एनर्जी कशी आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि प्रत्येकाचं इमोशनशी वागणं म्हणूया, किंवा इमोशन्सला को रिलेट करू शकणं, हे प्रत्येक व्यक्तीवरती अवलंबून असतं. त्याचं हृदय किती चांगल्या प्रकारे काम करतं आहे त्याच्यावर अवलंबून आहे, की तो इमोशन्सला कशा प्रकारे हँडल करतो आहे. म्हणजे कधी कधी घाबरट काही काही व्यक्ती असतात की ते भयंकर घाबरट असतात. घाबरट का आहेत, तर त्यांचं हृदय जे आहे, ते हृदय व्यवस्थित नाही आहे म्हणूया, किंवा बॅलन्स्ड फॉर्म मध्ये नाहीये. त्याला एनर्जी जी मिळायला पाहिजे, ती एनर्जी त्याला व्यवस्थित नाही मिळत आहे. तर मग त्या वेगवेगळे इमोशन्स सुद्धा त्याचा इफेक्ट हार्ट वरती होत असतो. हार्ट इज द मोस्टली अफेक्टेड इन डीप मेंटल डिप्रेशन्स. आणि मग हार्टचा जर प्रॉब्लेम झाला, तर अगदी मेंटल डिप्रेशन्स जे होतात ना, की एखादा व्यक्ती, म्हणजे समजा काही झालं आयुष्यामध्ये, काहीतरी घटना घडली, तर त्या घटनेमधून तो लवकर बाहेरच नाही येऊ शकत. आपण असं म्हणतो ना, की अरे हा, ती लवकर बाहेर आली त्याच्यातून, किंवा तो लवकर बाहेर आलाच नाही, तो त्याच्यातच गेला. असं आपण खूप वेळा अशी वाक्य आपण ऐकतो. तर हे वाक्य जे काय काय आहेत हे वाक्य, तर हे काय आहे, की त्याचं हृदय किती स्ट्रॉंग आहे, किती इफेक्ट त्याच्या हृदयावरती झाला आहे. तर डीप मेंटल डिप्रेशन मध्ये तो व्यक्ती गेला, तर तो तिच्यातून पटकन बाहेर तेव्हाच येऊ शकतो, जेव्हा तो त्याचं हृदयाला तो जेव्हा स्ट्रॉंग करेल, तेव्हा तो त्याच्यातून लवकर बाहेर येऊ शकतो. स्टेजेस ऑफ एक्सेसिव्ह जॉय. आता ह्याचे कसे काय आहेत, इमोशन्सचा इफेक्ट कसा होतो, तर एकदम खूप एक्सेसिव्ह जॉय जर झाला, एकदम आनंदाची बातमी मिळाली, तर फास्ट वॉकिंगने, रनिंग आणि अँगर अफेक्ट द हार्ट. तर ह्याचा एकदम आपल्या हृदयावरती इफेक्ट होतो. एकदम चिडलं, एकदम भयानक कोणीतरी एकदम वाक्य बोललं काहीतरी, आणि ते इतकंच लागलं जोरात, की त्याच्यातून मग त्याचा पूर्णपणे इफेक्ट कशावर होतो, तर आपल्या हृदयावर होतो. किंवा एकदम खूप फास्ट चाललं, चाललं नाही आणि एकदम खूप फास्ट चाललं, एकदम रनिंग केली, तर त्याचा इफेक्ट आपल्या हृदयावरती होतो. आणि डिसिजेस काय आहेत मग, आता हे स्मॉल एवढी पेअर एवढी पेअर आपण स्मॉल इंटेस्टाईन आणि हार्टची एक कम्प्लीट करूया, मग क्लोज करूया. हा, आपण कुठे होतो, हा, हार्ट. तर हार्टचे डिसिजेस काय काय होतात मग, समजा हे पेअर ऑर्गन जर हे झालं, एनर्जी यांची जर डिस्टर्ब झाली, तर मेंटल डिसऑर्डर्स आणि हिस्टेरिया, जसं आपण मागच्या ज्या काही स्मृती असतात, त्या स्मृती नष्ट होऊन जातात. मेंटल डिसऑर्डर होऊ शकतं, आणि ज्याला मानसिक रोग आपण म्हणतो, की मानसिक रोग म्हणजे वेगवेगळ्या अवस्था आहेत त्या होणं. इन्सोमनिया, अनिद्रा, फिट्स येतात,
फिट्स येतात, डिप्रेशन मध्ये जातो व्यक्ती, ट्रेमर्स येतात, त्यानंतर पार्किन्सन्स, रात्री झोपेमध्ये किंवा रात्री एकदम घाम येणं, इम्बॅलन्स इन स्पीच, बोलता बोलता अडखळणं, हाय अँड लो ब्लड प्रेशर, एक्सेसिव्ह स्वेटिंग, खूप जास्त घाम येणं, डिसीजेस ऑफ टंग, आपल्या जिभेचे काही रोग होणं, कारण हृदयाचा संबंध हा आपल्या जिभेशी आहे. हॉट पाम्स, नेहमी हात जे आहेत ते हाताचे तळवे नेहमी गरम राहणं, बऱ्याच जणांचे असतात, खूप गरम असतात हात. हॉट पाम्स, वीक मेमरी, स्मरणशक्ती कमी होऊन जाते, एक्साइटमेंट, रेस्टलेसनेस, थकवा, इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग ऑफ हार्टबीट्स, लॉस ऑफ व्हॉइस, आर्मपिट पेन, काखेमध्ये पेन होतो, शोल्डर पेन, शोल्डर्स मध्ये पेन, हार्डनिंग अँड स्क्लेरोसिस ऑफ ब्लड व्हेसल्स, आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्या हार्ड होऊन जातात आणि मग हार्ड झाल्या की त्या तुटतात सुद्धा. डिसिजेस ऑफ हार्ट वॉल्व्स, आपल्या शरीरामध्ये जे हार्टचे वॉल्व्स आहेत ते वॉल्व्स मध्ये सुद्धा गडबडी होऊ शकते, त्याचे सुद्धा डिसिजेस होतात. हार्ट अटॅक, कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट मसल्स, ब्लॉकेज इन आर्टरीज, इंजुरी ऑफ व्हेन्स, हार्ट एनलार्जमेंट, हृदय पण असं मोठं होऊन जातं. अशा प्रकारे हे मेन डिसिजेस आहेत ज्या की हृदयाशी आणि स्मॉल इंटेस्टाईनशी रिलेटेड आहे. तर स्मॉल इंटेस्टाईन त्याचा पेअर्ड ऑर्गन आहे, हृदयाचा स्पेअर्ड ऑर्गन आहे स्मॉल इंटेस्टाईन. हा वायुतत्वाशी संबंधित आहेत हे दोघी ऑर्गन्स. स्ट्रक्चर स्मॉल इंटेस्टाईनचं तुम्हाला माहिती आहे, कॉइल्ड आहे, खूप सारं कॉइल्ड आहे, 20 ते 22 फूट लांब आहे, हे खूप लांबी असते स्मॉल इंटेस्टाईनची. डायामीटर त्याचं फक्त 1/2 इंच आहे. अँड ऑर्गन स्टार्टेड फ्रॉम द पायलोरस ऑफ स्टमक इज द, पायलोरस पासून ते स्टार्ट होत आहे स्मॉल इंटेस्टाईनचं, आणि हे 10 फूट लांब आहे आणि डिओडिनम पर्यंत त्याची लांबी आहे. 2/5 पार्ट त्याचा स्मॉल इंटेस्टाईनचा जो आहे तो जेजुनम म्हणून पार्ट असतो स्मॉल इंटेस्टाईनचा. 2/5 पार्ट जो आहे सुरुवातीचा तो जेजुनम म्हणून ओळखला जातो. 3/5 पार्ट त्याच्या पुढचा इलियम म्हणून ओळखला जातो, आणि शेवटचा इंटेस्टाईनचा जो पार्ट आहे तो इलिओ सिकल वॉल, वेअर इट जॉईन्स द लार्ज इंटेस्टाईन. जिथे इलिओसिकल वॉल आहे त्या ठिकाणी हे संपते ती स्मॉल इंटेस्टाईन. खूप मोठी लांबच्या लांब असते ही. तर हे असं डिओडिनम, जेजुनम, इलियम आणि इलिओसिकल पर्यंत ते आहे. आता ही जी स्मॉल इंटेस्टाईन आहे, ही स्मॉल इंटेस्टाईन काय करत असते, आपल्या शरीरामध्ये सगळं जे काही डायजेशन झालेलं आहे त्याला ऍब्सॉर्ब करण्याचं काम करते आणि ते रक्तवाहिन्यांमध्ये पाठवलं जातं. ह्याचं फंक्शन काय आहे, तर ह्याचे फीचर्स असे आहेत की ह्याची जी वॉल आहे आतून ती जी आहे ती इन्व्हॉलेंटरी मसल्स अँड इट हॅज अ पेरिस्टाल्टिक मुवमेंट. जसं ह्याचं सांगितलं ना मी, पुढे 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 ढकललं जातं, तसंच ही सापाचं कसं पुढे पुढे ढकललं जातं, गांडुळाचं जसं पुढे पुढे ढकललं जातं, तसंच हे पेरिस्टाल्टिक मुवमेंट होते. आणि हे इन्व्हॉलेंटरी मसल्स आहेत, ते त्यांचं त्यांचं काम करत असतात. आपण त्याला ऑर्डर नाही देत. इन्व्हॉलेंटरी म्हणजे आपोआप चालणारं, इन्व्हॉलेंटरी मसल्स आहेत ते, आणि पेरिस्टाल्टिक मुवमेंटने पुढे पुढे ते ढकललं जातं. द मेन फंक्शन ऑफ स्मॉल इंटेस्टाईन इज टू ऍब्सॉर्ब द न्यूट्रिएंट्स फ्रॉम द फूड. आपल्या त्या फूड मधलं न्यूट्रिएंट्सला ते ऍब्सॉर्ब करून घेतं. त्याची जी स्किन आहे स्मॉल इंटेस्टाईनची ती सगळी त्याला न्यूट्रिएंट्सला ऍब्सॉर्ब करून घेते, आणि ते पुढे मग इट रिसिव्ह डायजेस्टेड फूड फ्रॉम द स्टमक अँड सॉर्ट्स आउट द न्यूट्रिटिव्ह एलिमेंट्स फ्रॉम इट. आता जसं सॉर्टिंग होतं की नाही, सॉर्टिंग केलं जातं, तर तसं तिथे सॉर्टिंग होतं, आणि ते सॉर्टिंग
ज्याच्याकडे ते जायला पाहिजे तिकडे तिकडे त्याला पाठवलं जातं. स्प्लीनकडे पाठवलं जातं, पॅनक्रियाजकडे पाठवलं जातं, लिव्हरकडे पाठवलं जातं. जे काही मटेरियल जिकडे ज्याला पाठवायचं आहे त्याला तिकडे तिकडे ते पाठवलं जातं. देर इज अ सिक्रिशन ऑफ डायजेस्टिव्ह ज्युसेस. तसंच त्याच्या वॉलमधून ज्युसेस काही सिक्रिट होत असतात आणि ते मिक्स होतात त्या फूडमध्ये आणि मग डायजेशनची प्रोसेस होते. मोस्ट ऑफ द फूड इज डायजेस्टेड इन द स्मॉल इंटेस्टाईन अँड द प्रोडक्ट इज फॉर्म. Acids, sugars and fatty acids are absorbed by the small intestine. आपल्या त्या फूड मध्ये जे काही फॉर्म झालेलं आहे डायजेशन झाल्यानंतर मग ते ऍसिड्स, शुगर्स आणि फॅटी ऍसिड्स हे सगळं ऍब्सॉर्ब केलं जातं. द स्प्लीन फॉर्म्स द ब्लड बाय द हेल्प ऑफ ऍब्सॉर्ब्ड मटेरियल. आणि मग हे जातं स्प्लीनकडे. हे सगळं कुठे जातं तर त्या छोट्या छोट्या बारीक बारीक रक्तवाहिन्या त्या सगळ्या स्प्लीनकडे नेऊन ते अन्न पोहोचवतात. आणि मग स्प्लीन मध्ये काय होतं की हे ब्लड फॉर्म होतं, तिथे रक्त तयार होतं आणि मग ते रक्त तिथे स्प्लीन मध्ये ऍब्सॉर्ब केलं जातं. जेलसी हॅज अ डायरेक्ट इफेक्ट ऑन धिस ऑर्गन. आणि जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीबद्दल जलसी करतो ना, हेट्रेटनेस, तर ती जलसी जी आहे ही जलसी ह्या ऑर्गनला खराब करते. धिस इमोशन ऑफ जलसी डेव्हलप्स डिसऑर्डर ऑफ हार्ट अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम. आणि मग आपलं सगळं जे स्मॉल इंटेस्टाईन आहे, एवढी मोठी स्मॉल इंटेस्टाईन आहे ती सगळी डिस्टर्ब होऊन जाते. कशामुळे तर जलसी. म्हणून कोणाबद्दलही जलसी करायची नाही, द्वेष करायचा नाही. द्वेष केल्याने आपली डायजेस्टिव्ह सिस्टीमच बिघडून जाते, हार्ट, आणि मग त्याचा परिणाम हृदयावरती होतो. आणि हृदयावरती झाल्यामुळे इमोशन्स आहे तिथून मग वेगळे वेगळे इमोशन्सही मग बिघडून जातात सगळे. मेन डिसीजेस. आता मेन डिसीजेस काय आहेत तर डिसऑर्डर ऑफ पेअर्ड ऑर्गन, हार्ट डिसीजेस ऑफ इयर, नेक, शोल्डर, थ्रोट, नेवल, फेशियल पॅरालिसिस, टीथ डिसऑर्डर, थायरॉइड, ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया, स्वेलिंग ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन, नोड्स अँड डिफिशियन्सी ऑफ द ब्लड. तर हे अशा प्रकारे जर हे पेअर्ड ऑर्गन जे आहे हार्ट आणि स्मॉल इंटेस्टाईन जर एनर्जी डिसबॅलन्स झाली तर ऐकण्याची क्षमता सुद्धा तुमची, कानाचे विकार होतात, मानेचे विकार होतात, शोल्डर पेन होतो, घशामध्ये सुद्धा विकार होतात वेगवेगळे, नेवल वरती सुद्धा त्याचा इफेक्ट होतो, फेशियल पॅरालिसिस, चेहऱ्याचा अर्धांगवायू, अर्धा चेहरा वाकून जातो, टीथ डिसऑर्डर्स, आपल्या दात सुद्धा खराब होतात, थायरॉइडचा प्रॉब्लेम, ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया, नर्वस सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे तो न्यूरॅल्जिया, स्वेलिंग ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन, नोड्स येतात छोटे छोटे शरीरावरती, डिफिशियन्सी ऑफ ब्लड. तर अशा प्रकारचे हे वेगवेगळे विकार होतात. कशामुळे तर हे एनर्जी डिसबॅलन्स झाल्यामुळे. हार्ट आणि स्मॉल इंटेस्टाईन, हार्ट आणि स्मॉल इंटेस्टाईन म्हणून सगळे ऑर्गन्स आपले कसे पाहिजे, एकदम व्यवस्थित बॅलन्स्ड फॉर्म मध्ये पाहिजे, त्यांची एनर्जी एकदम बॅलन्स फॉर्म मध्ये पाहिजे. हे वायू तत्वाशी संबंधित आहे. तर इथे हे आपलं दोन पेअर्स आपण आज बघितले, लंग्स आणि लार्ज इंटेस्टाईन. स्मॉल, अजून आपण कोणतं पाहिलं, स्मॉल हार्ट आणि स्मॉल इंटेस्टाईन, त्यानंतर स्टमक आणि स्प्लीन. 3 पेअर्स पाहिल्या आज आपण. बाकीच्या 2 पेअर्स आपण आता उद्या बघूया. तर क्लोज करू का? 9:10 झालेले आहेत, जेवणाची वेळ झालेली आहे तुम्हा लोकांची. तर मी आता मीटिंग क्लोज करते. थँक्यू मॅडम. हा, काही प्रश्न असतील तर तुम्ही ग्रुपवरती टाका. एवढी पेअर एवढी पेअर आपण स्मॉल इंटेस्टाईन आणि हार्टची एक कम्प्लीट करूया, मग क्लोज करूया.
हा, आपण कुठे होतो? हा, हार्ट. तर हार्टचे डिसिजेस काय काय होतात मग? समजा हे पेअर ऑर्गन जर हे झालं, एनर्जी यांची जर डिस्टर्ब झाली, तर मेंटल डिसऑर्डर्स आणि हिस्टेरिया, जसं आपण मागच्या ज्या काही स्मृती असतात त्या स्मृती नष्ट होऊन जातात. मेंटल डिसऑर्डर होऊ शकतं, आणि ज्याला मानसिक रोग आपण म्हणतो, की मानसिक रोग म्हणजे वेगवेगळ्या अवस्था आहेत त्या होणं. इन्सोमनिया, अनिद्रा, फिट्स येतात, फिट्स येतात, डिप्रेशन मध्ये जातो व्यक्ती, ट्रेमर्स येतात, त्यानंतर पार्किन्सन्स, रात्री झोपेमध्ये किंवा रात्री एकदम घाम येणं, इम्बॅलन्स इन स्पीच, बोलता बोलता अडखळणं, हाय अँड लो ब्लड प्रेशर, एक्सेसिव्ह स्वेटिंग, खूप जास्त घाम येणं, डिसिजेस ऑफ टंग, आपल्या जिभेचे काही रोग होणं, कारण हृदयाचा संबंध हा आपल्या जिभेशी आहे. हॉट पाम्स, नेहमी हात जे आहेत ते हाताचे तळवे नेहमी गरम राहणं, बऱ्याच जणांचे असतात, खूप गरम असतात हात. हॉट पाम्स, वीक मेमरी, स्मरणशक्ती कमी होऊन जाते, एक्साइटमेंट, रेस्टलेसनेस, थकवा, इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग ऑफ हार्टबीट्स, लॉस ऑफ व्हॉइस, आर्मपिट पेन, काखेमध्ये पेन होतो, शोल्डर पेन, शोल्डर्स मध्ये पेन, हार्डनिंग अँड स्क्लेरोसिस ऑफ ब्लड व्हेसल्स, आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्या हार्ड होऊन जातात, आणि मग हार्ड झाल्या की त्या तुटतात सुद्धा. डिसिजेस ऑफ हार्ट वॉल्व्स, आपल्या शरीरामध्ये जे हार्टचे वॉल्व्स आहेत ते वॉल्व्स मध्ये सुद्धा गडबडी होऊ शकते, त्याचे सुद्धा डिसिजेस होतात. हार्ट अटॅक, कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट मसल्स, ब्लॉकेज इन आर्टरीज, इंजुरी ऑफ व्हेन्स, हार्ट एनलार्जमेंट, हृदय पण असं मोठं होऊन जातं. अशा प्रकारे हे मेन डिसिजेस आहेत ज्या की हृदयाशी आणि स्मॉल इंटेस्टाईनशी रिलेटेड आहे. तर स्मॉल इंटेस्टाईन त्याचा पेअर्ड ऑर्गन आहे, हृदयाचा पेअर्ड ऑर्गन आहे स्मॉल इंटेस्टाईन. हा वायू तत्वाशी संबंधित आहेत हे दोघी ऑर्गन्स. स्ट्रक्चर स्मॉल इंटेस्टाईनचं तुम्हाला माहिती आहे, कॉइल्ड आहे, खूप सारं कॉइल्ड आहे. 20 ते 22 फूट लांब आहे, हे खूप लांबी असते स्मॉल इंटेस्टाईनची. डायामीटर त्याचं फक्त 1/2 इंच आहे. अँड ऑर्गन स्टार्टेड फ्रॉम द पायलोरस ऑफ स्टमक इज द, पायलोरस पासून ते स्टार्ट होत आहे स्मॉल इंटेस्टाईनचं, आणि हे 10 फूट लांब आहे, आणि डिओडिनम पर्यंत त्याची लांबी आहे. 2/5 पार्ट त्याचा स्मॉल इंटेस्टाईनचा जो आहे तो जेजुनम म्हणून पार्ट असतो स्मॉल इंटेस्टाईनचा. 2/5 पार्ट जो आहे सुरुवातीचा तो जेजुनम म्हणून ओळखला जातो. 3/5 पार्ट त्याच्या पुढचा इलियम म्हणून ओळखला जातो, आणि शेवटचा इंटेस्टाईनचा जो पार्ट आहे तो इलिओ सिकल वॉल, वेर इट जॉईन्स द लार्ज इंटेस्टाईन. जिथे इलिओसिकल वॉल आहे त्या ठिकाणी हे संपते ती स्मॉल इंटेस्टाईन. खूप मोठी लांबच्या लांब असते ही. तर हे असं डिओडिनम, जेजुनम, इलियम आणि इलिओसिकल पर्यंत ते आहे. आता ही जी स्मॉल इंटेस्टाईन आहे, ही स्मॉल इंटेस्टाईन काय करत असते? आपल्या शरीरामध्ये सगळं जे काही डायजेशन झालेलं आहे त्याला ऍब्सॉर्ब करण्याचं काम करते, आणि ते रक्तवाहिन्यांमध्ये पाठवलं जातं. ह्याचं फंक्शन काय आहे? तर ह्याचे फीचर्स असे आहेत की ह्याची जी वॉल आहे आतून, ती जी आहे ती इन्व्हॉलेंटरी मसल्स अँड इट हॅज अ पेरिस्टाल्टिक मुवमेंट. जसं ह्याचं सांगितलं ना मी, पुढे 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 ढकललं जातं, तसंच ही सापाचं कसं पुढे पुढे ढकललं जातं, गांडुळाचं जसं पुढे पुढे ढकललं जातं, तसंच हे पेरिस्टाल्टिक मुवमेंट होते, आणि हे इन्व्हॉलेंटरी मसल्स आहेत, ते त्यांचं त्यांचं काम करत असतात. आपण त्याला ऑर्डर नाही देत. इन्व्हॉलेंटरी म्हणजे आपोआप चालणारं, इन्व्हॉलेंटरी मसल्स आहेत ते, आणि पेरिस्टाल्टिक मुवमेंटने पुढे पुढे ते
ढकललं जातं. द मेन फंक्शन ऑफ स्मॉल इंटेस्टाईन इज टू ऍब्सॉर्ब द न्यूट्रिएंट्स फ्रॉम द फूड. आपल्या त्या फूड मधलं न्यूट्रिएंट्सला ते ऍब्सॉर्ब करून घेतं. त्याची जी स्किन आहे स्मॉल इंटेस्टाईनची, ती सगळी त्याला न्यूट्रिएंट्सला ऍब्सॉर्ब करून घेते आणि ते पुढे मग इट रिसिव्ह डायजेस्टेड फूड फ्रॉम द स्टमक अँड सॉर्ट्स आउट द न्यूट्रिटिव्ह एलिमेंट्स फ्रॉम इट. आता जसं सॉर्टिंग होतं की नाही, सॉर्टिंग केलं जातं, तर तसं तिथे सॉर्टिंग होतं आणि ते सॉर्टिंग ज्याच्याकडे ते जायला पाहिजे तिकडे तिकडे त्याला पाठवलं जातं. स्प्लीनकडे पाठवलं जातं, पॅनक्रियाजकडे पाठवलं जातं, लिव्हरकडे पाठवलं जातं. जे काही मटेरियल जिकडे ज्याला पाठवायचं आहे त्याला तिकडे तिकडे ते पाठवलं जातं. देअर इज अ सिक्रिशन ऑफ डायजेस्टिव्ह ज्युसेस. तसंच त्याच्या वॉलमधून ज्युसेस काही सिक्रिट होत असतात आणि ते मिक्स होतात त्या फूडमध्ये आणि मग डायजेशनची प्रोसेस होते. मोस्ट ऑफ द फूड इज डायजेस्टेड इन द स्मॉल इंटेस्टाईन अँड द प्रोडक्ट इज फॉर्म. ऍसिड्स, शुगर्स अँड फॅटी ऍसिड्स आर ऍब्सॉर्ब्ड बाय द स्मॉल इंटेस्टाईन. आपल्या त्या फूड मध्ये जे काही फॉर्म झालेलं आहे डायजेशन झाल्यानंतर, मग ते ऍसिड्स, शुगर्स आणि फॅटी ऍसिड्स हे सगळं ऍब्सॉर्ब केलं जातं. द स्प्लीन फॉर्म्स द ब्लड बाय द हेल्प ऑफ ऍब्सॉर्ब्ड मटेरियल. आणि मग हे जातं स्प्लीनकडे. हे सगळं कुठे जातं, तर त्या छोट्या छोट्या बारीक बारीक रक्तवाहिन्या त्या सगळ्या स्प्लीन कडे नेऊन ते अन्न पोहोचवतात. आणि मग स्प्लीन मध्ये काय होतं की हे ब्लड फॉर्म होतं, तिथे रक्त तयार होतं आणि मग ते रक्त तिथे स्प्लीन मध्ये ऍब्सॉर्ब केलं जातं. जेलसी हॅज अ डायरेक्ट इफेक्ट ऑन धिस ऑर्गन. आणि जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीबद्दल जलसी करतो ना, हेट्रेटनेस, तर ती जलसी जी आहे ही जलसी ह्या ऑर्गनला खराब करते. धिस इमोशन ऑफ जलसी डेव्हलप्स डिसऑर्डर ऑफ हार्ट अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम. आणि मग आपलं जग जे स्मॉल इंटेस्टाईन आहे, एवढी मोठी स्मॉल इंटेस्टाईन आहे, ती सगळी डिस्टर्ब होऊन जाते. कशामुळे? तर जलसी. म्हणून कोणाबद्दलही जलसी करायची नाही, द्वेष करायचा नाही. द्वेष केल्याने आपली डायजेस्टिव्ह सिस्टीमच बिघडून जाते, हार्ट, आणि मग त्याचा परिणाम हृदयावरती होतो. आणि हृदयावरती झाल्यामुळे इमोशन्स तिथून मग वेगळे वेगळे इमोशन्सही मग बिघडून जातात सगळे. मेन डिसीजेस. आता मेन डिसीजेस काय आहेत, तर डिसऑर्डर ऑफ पेअर्ड ऑर्गन, हार्ट डिसीजेस ऑफ इयर, नेक, शोल्डर, थ्रोट, नेवल, फेशियल पॅरालिसिस, टीथ डिसऑर्डर, थायरॉइड, ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया, स्वेलिंग ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन, नोड्स अँड डिफिशियन्सी ऑफ द ब्लड. तर हे अशा प्रकारे जर हे पेअर्ड ऑर्गन जे आहे, हार्ट आणि स्मॉल इंटेस्टाईन, जर एनर्जी डिसबॅलन्स झाली तर ऐकण्याची क्षमता सुद्धा तुमची, कानाचे विकार होतात, मानेचे विकार होतात, शोल्डर पेन होतो, घशामध्ये सुद्धा विकार होतात वेगवेगळे, नेवल वरती सुद्धा त्याचा इफेक्ट होतो, फेशियल पॅरालिसिस, चेहऱ्याचा अर्धांगवायू, अर्धा चेहरा वाकून जातो, टीथ डिसऑर्डर्स, आपल्या दात सुद्धा खराब होतात, थायरॉइडचा प्रॉब्लेम, ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया, नर्वस सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे तो न्यूरॅल्जिया, स्वेलिंग ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन, नोट्स येतात छोटे छोटे शरीरावरती, डिफिशियन्सी ऑफ ब्लड. तर अशा प्रकारचे हे वेगवेगळे विकार होतात. कशामुळे? तर हे एनर्जी डिसबॅलन्स झाल्यामुळे. हार्ट आणि स्मॉल इंटेस्टाईन, हार्ट आणि स्मॉल इंटेस्टाईन, म्हणून सगळे ऑर्गन्स आपले कसे पाहिजे, एकदम व्यवस्थित बॅलन्स्ड फॉर्म मध्ये पाहिजे, त्यांची एनर्जी एकदम बॅलन्स फॉर्म मध्ये पाहिजे. हे वायू तत्वाशी संबंधित आहे. तर इथे हे आपलं दोन पेअर्स आपण आज बघितले, लंग्स आणि लार्ज इंटेस्टाईन. स्मॉल, अजून आपण कोणतं पाहिलं, स्मॉल हार्ट आणि स्मॉल इंटेस्टाईन, त्यानंतर स्टमक आणि स्प्लीन.
3 पेअर्स पाहिल्या आज आपण. बाकीच्या 2 पेअर्स आपण आता उद्या बघूया. तर क्लोज करू का? 9:10 झालेले आहेत. जेवणाची वेळ झालेली आहे तुम्हा लोकांची. तर मी आता मीटिंग क्लोज करते. थँक्यू मॅडम. हा, काही प्रश्न असतील तर तुम्ही ग्रुपवरती टाका.